तरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावरती किंवा पदाधिकाऱ्यावरती खापर मारण्याचं काम बारणे आप्पांनी करू नये। नाही, श्रीरंगाप्पा बारणेंचा पराभव होणार नाही, आम्हाला विश्वास आहे। आपल्याला बोलताना पाहायला मिळालेलं नाही, कुठे असं वक्तव्य कुठल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलं नाही। शेवटी प्रमुख महायुतीतले नेते म्हणून आदरणीय अजितदादा यांनी देखील माझ्या मतदारसंघामध्ये स्वतः येऊन सभा घेतली। ज्या ठिकाणी दादांची मदत लागेल त्या ठिकाणी मदत घेऊन किंवा कार्यकर्त्यांना सूचना देऊन जिथं जिथं आपल्याला बारणे आप्पांचं काम करावं लागेल, जिथं अडचणी वाटतील त्या सोडवण्याचं काम दादांनी केलेलं आहे। त्यामुळे जाणीवपूर्वक कुठल्याही बातम्या किंवा अफवा पसरवण्याचं कारण नाही। श्रीरंग बारणेंना महायुतीमध्ये विटाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला असं वाटतं का तुम्हाला? कारण की थेट तुमच्यावर आरोप करताना महायुतीनं युतीतल्या एका घटक पक्षाने काम केलं नाही असं थेट तुमच्यावर त्यांचं वक्तव्य मी ऐकलं। त्यावेळी त्यांनी असं स्पष्टपणाने सांगितलं की आमदार किंवा पदाधिकाऱ्यांनी काम केलं परंतु कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी काम केले नाही। आता ही जर माहिती त्यांच्याकडे अगोदर होती तर त्यांनी मतदान होण्या अगोदर ही माहिती द्यायला पाहिजे होती, परंतु आता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आणि निवडणुकीमध्ये कुठं मताधिक्य कमी होईल, हे मताधिक्य कमी होताना जर कुणावरती आरोप करायचे किंवा त्याचं अपयश लपवायचं तरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावरती किंवा पदाधिकाऱ्यावरती खापर मारण्याचं काम बारणे आप्पांनी करू नये, जेणेकरून आपलं अपयश किंवा आपली नाराजी ही मतदारांमध्ये होती ही आपल्याला मान्य करावी लागेल। परंतु तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने झोकून काम केले ही देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे। श्रीरंग बारणेचा पराभव झाला, तुम्ही प्रचारात त्यांच्या सोबत आहात, मात्र या वक्तव्यानंतर काही बोलणं झालंय का तुमचं आपणशी? मी अशा वक्तव्यानंतर त्यांना बोलणं किंवा त्यांच्याशी चर्चा करणं मला योग्य वाटलं नाही। शेवटी माझ्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या पदाधिकाऱ्यावरती असे आरोप जर कोणी करत असेल तर आम्हाला असं वाटतं की त्यांच्याशी न बोलणं हेच योग्य राहील। श्रीरंग बारणेचा जर पराभव झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो जुना बदला आहे तो पूर्ण होईल? नाही, श्रीरंगाप्पा बारणेंचा पराभव होणार नाही, आम्हाला विश्वास आहे। नक्कीच ते किमान 1.5-2 लाख मताधिक्य घेऊन विजय होतील, परंतु विजयाचं श्रेय हे माझ्या कर्तृत्वावरती किंवा माझ्या स्वतःच्याच बळावरती होते। अशा पद्धतीनं आपलं स्वतःची टुमकी लावणं योग्य नाही। शेवटी कार्यकर्त्याच्या जोरावरती किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना आहे, RPI, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, घटक पक्ष, इतर या सर्वच पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी झोकून श्रीरंगाप्पा बारणेंचं काम केले। त्यामुळे त्यांनी कुठल्याही कार्यकर्त्याला विसरू नये एवढीच माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे। आधी म्हणताना म्हटले की राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्त्यांवर आपलं अपयश ते टाकू नये। एकीकडे तुम्ही म्हणतात की आपलं अपयश, दुसरीकडे तुम्ही म्हणतात की त्यांचा पराभव होता, नेमके हे विधान कशी घ्यायची? नाही, ह्याच्यामध्ये तुम्हाला मी स्पष्टपणाने सांगतो की श्रीरंगाप्पा बारणे यांना उमेदवारी मिळण्या अगोदर आम्ही कार्यकर्त्यांनी आग्रही होतो की आमच्या पक्षाला किंवा आम्हाला संधी मिळावी, परंतु ज्या वेळेला महायुतीचा निर्णय झाला त्यानंतरनं आम्ही स्पष्टपणाने आमची भूमिका मांडली की आपल्याला युतीचा धर्म पाळून काम करावं लागेल आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी श्रीरंगाप्पा बारणेंचं काम झोकून तन मन धनानं केलेलं आहे। त्यामुळं आपल्याबाबत असलेली नाराजी किंवा ज्या ठिकाणी आपल्याबाबत ज्या काही चर्चा होत्या त्या चर्चांना कुठंतरी पांघरून घालणं किंवा त्या चर्चांवरती वेगळ्या पद्धतीनं विषांतर करून आपण आपली बाजू कुंपवत आहे हे झाकण्याचं काम करू नका। शेवटी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याने काम प्रामाणिकपणे निष्ठेने केलेलं आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।